निसर्ग हा मानवाला तंदुरुस्त राहण्यासाठी खरं तर मदतच करत असतो. प्रत्येक ऋतूंमध्ये येणारे फळं आणि भाज्या ह्या जर का आपण आवर्जून खाल्ल्या, तर त्या ऋतूमध्ये आपल्या शरीरामध्ये जे काही दोष बिघडत असतात, दोषांचं जे काही इम्बॅलन्स होत असतं, ते नॅचरलीच क्युअर व्हायला मदत होत असते. आता बघा ना, उन्हाळा सुरू झाल्याबरोबर खरबूज, टरबूज, काकड्या, आंबे असे सगळे वेगळे-वेगळे फळं आणि भाज्या बाजारामध्ये येत आहेत. ह्या जर का आपण खाल्ल्या तर आपल्या शरीरामध्ये नॅचरलीच इलेक्ट्रोलाइट्स मिळत जातात. आपल्या शरीरामध्ये पाण्याची पातळी नॉर्मल ठेवायसाठी त्यांनी मदत होत असते. असंच एक फळ आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते आहे कवठ. कवठ म्हटलं की मला लहानपणी शाळेचीच आठवण येते. शाळेच्या बाहेर चिंचा, बोरं, कवठ हे विकायला सगळे बसलेले असायचे आणि मधली सुट्टी झाली की सगळ्या मुली ते खायला बाहेर पळायच्या. असं हे कवठ नुसतंच चटपटीत नाही, तर ह्याच्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा भरपूर आहेत. आयुर्वेदामध्ये याला कपित्थ म्हणतात. कपी म्हणजे वानर, वानरांना आवडणारं हे फळ आहे. हे तुरट, गोड, आंबट अशा चवीचं हे फळ असतं आणि हे स्वभावतःच थंड आहे. शरीरातली उष्णता कमी करणारं आहे. कवठामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतं. ते किंचित तुरट चवीचं आहे आणि शरीरातली उष्णता कमी करणारं आहे. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महत्त्वाचं काय असतं, तर आपल्या शरीरातला पाण्याचा अंश कमी होतो, इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, आपल्याला जेवावंसं वाटत नाही, अरुची ज्याला म्हणतात आणि आपल्या तोंडाची चव जाते किंवा खावंसं वाटत नाही. अशा वेळेस जर का आपण कवठाची चटणी बनवून खाल्ली तर आपली चव नक्कीच वाढते आणि आपलं पचनही सुधारतं. वात आणि पित्त हे दोन दोष कमी करणारं असं हे कवठ आहे. त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते आणि आपल्याला जर का मळमळ होत असेल, उष्णतेमुळे उलट्या होणं, लूज मोशन होणं असेही त्रास उद्भवतात. अशा आजारांवर आपण कवठाची चटणी किंवा कवठाचं सरबत करून घेतलं तर अतिशय फायदा होतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये होणारी मूळव्याध आहे, रक्ती मूळव्याध आहे किंवा वारंवार संडासला जावं लागणं, हातापायांची जळजळ होणं, डोळ्यांची जळजळ होणं असे जे विकार असतात याच्यावर कवठाचं सरबत हा रामबाण उपाय आहे. तुम्ही त्याचा गर काढून तो वाफवू शकता आणि वाफवल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ मिसळून ठेवायचा, थोडंसं जिरेपूड घालायची आणि किंवा त्याचा जाम, मुरब्बा असं करून बरणीत भरून ठेवायचं आणि जेव्हा गरज असेल तेव्हा ते पाण्यात कालवून त्यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि जिरे पावडर असं जर का घालून घेतलं तर त्यांनी तुमची छान तोंडाची चव वाढेल, अग्नी प्रदीप्त होईल, तुम्हाला भूक छान लागेल आणि पोटाचे विकार कमी होण्यासाठी अतिशय मदत होईल आणि शरीराची उष्णता सुद्धा कमी होईल. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.